नमस्कार बच्चों। आज मैं 9वीं कक्षा के पाठ करती हूँ। पाठ का नाम है नफ़े के चक्कर में। इस पाठ में आप नफ़े के चक्कर में क्या है, इसके बाद इस बात को आपको मैं पूरी जानकारी दूंगी। इस पाठ में बाबूबाई चित्रपट आप देख रहे हैं। नारियल का पेड़ भी आप देख रहे हैं, है ना बच्चों। इस पाठ का आशय है, आदमी अपनी मेहनत से जो प्राप्त करता है वही उसके हाथ लगता है। बिना परिश्रम किए किसी भी वस्तु को पाने की इच्छा करना लालच कहलाती है ना बच्चों। इस कहानी में नफ़े के चक्कर में पड़े एक व्यक्ति की दशा का वर्णन अत्यंत मनोविनोद रूप में वर्णित है ಬಚ್ಚೋ ಮನುಷ್ಯ ಯಾವಾಗಲೂ ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಪಡಬೇಕು. ಪರಿಶ್ರಮವನ್ನು ಪಡೆದೇ ನನಗೆ ಇನ್ನೊಂದು ವಸ್ತು ಸಿಗಬೇಕು ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋದು ಬಹಳಷ್ಟು ಕೆಟ್ಟತನ. ಹಾಗಾದರೆ ಅದು ಒಂದು ಲಾಲಚ್ ಆಗುತ್ತೆ. ಲಾಲಚ್ ಅಂದರೆ ಆಸೆ ಬುರ್ಕತನ ಅಂತ ಆಗುತ್ತೆ ಮಕ್ಕಳೇ. एक दिन बाबूबाई को नारियल खाने का मन हुआ। उसके बारे में सोचते ही बाबूबाई ने अपने होठों को चटकारा। वाह, क्या मीठा मीठा सा स्वाद होगा। लेकिन एक छोटी सी समस्या थी, घर में तो एक भी नारियल नहीं था। ಹೀಗೆ ಒಂದು ದಿವಸ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಏನಾಗಿತ್ತು, ನಾರಿಯಲ್ ಅಂದರೆ ಈ ಎಳನೀರನ್ನು ಕುಡಿಯುವಂಥ ಆಸೆಯಾಗಿತ್ತು. ಆದರೆ ಮನೆಯಲ್ಲಿ ಒಂದು ಎಳನೀರು ಇರಲಿಲ್ಲ. उसने क्या किया? ओहो, अब मुझे बाजार जाना पड़ेगा और पैसे भी खर्च करने पड़ेंगे। जूते पहनकर छड़ी उठाकर बाबूबाई निकल पड़े. बाबूबाई ಅವರು ಈಗ बाजार कड़े ಹೊರಟರು. बाजार में लोग अपने अपने कामों में लगे थे. देखते पूछते वे नारियल वाले के पास पहुंच गए. ಹೀಗೆ ಸಂತೆಯಲ್ಲಿ ಎಲ್ಲರೂ ತಮ್ಮ ತಮ್ಮ ಕೆಲಸದಲ್ಲಿ ಇದ್ದರು. ಹೀಗೆ ಬಾಬುಬಾಯಿಯವರು ಏನು ಮಾಡಿದರು, ಒಬ್ಬ ಎಳನೀರು ಮಾರುವವನ ಹತ್ರ ಹೋದರು. ಏ ನಾರಿಯಲ್ ವಾಲೆ, नारियल कितने में दोगे? बाबूबाई ने पूछा. नारियल वाले ने कहा, बस 2 रुपये में काका. बाबूबाई ने आंखें फैलाकर कहा, बहुत ज़्यादा है, 1 रुपये में दे दो. ಹೀಗೆ ಅವ್ರು ಹೋಗಿ ಎಳನೀರು ಮಾರುವವನ ಹತ್ರ ಕೇಳಿದರು, ಎಷ್ಟು ಹಣ ಅಂಥೇಳಿ. ಕೇಳಿದಾಗ ಅವನು 1 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳ್ತಾನೆ. नारियल वाले ने कहा, ना जी ना, 2 रुपये सही दाम, ले लो या छोड़ दो. ಹೀಗೆ ಅವನು 2 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಹೇಳಿರ್ತಾನೆ. ಆದರೆ ತಗೊಳ್ಳದಿದ್ರೆ ತಗೋ, ಇಲ್ಲ ವಾಪಸ್ ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳ್ದ. ठीक है, बाबूबाई बड़बड़ाए. अच्छा तो बताओ, 1 रुपये में कहाँ मिलेगा? 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಎಲ್ಲಿ ಸಿಗುತ್ತೆ? नारियल वाले ने कहा, यहाँ से थोड़ी दूर जो मंडी है वहाँ शायद मिल जाएगा. ಇಲ್ಲಿಂದ ಸ್ವಲ್ಪ ದೂರದಲ್ಲಿ ಒಂದು ಮಂಡಿ ಇದೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ನಿನಗೆ ಸಿಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ದ. बाबूबाई उसी तरफ चल पड़े. मंडी में कोलाहल फैला हुआ था. व्यापारियों की ऊंची आवाज़ें गूंज रही थी. नारियल वाले को देखकर बाबूबाई ने पूछा, अरे भाई, 1 नारियल कितने में दोगे? 1 नारियलಗೆ ಎಷ್ಟು ಅಂತ ಕೇಳ್ದ ಮಂಡಿಗೆ ಹೋಗಿ. सिर्फ 1 रुपया काका, नारियल वाले ने जवाब दिया. जो चाहो ले जाओ ಜಲ್ದಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ. ನಿನ್ಗೆ ಯಾವ ಬೇಕು ತಗೊಂಡು ಹೋಗು ಅಂತ ಹೇಳಿದರು. बाबूबाई ने कहा, यहाँ क्या, मैं इतनी दूर से आया हूँ और तुम पूरा 1 रुपया मांग रहे हो. 50 पैसे काफ़ी है ना? मैं इस नारियल को लेता हूँ और तुम यहाँ लो.
ಪಕಡೋ 50 ಪೈಸೆ. ಹೀಗೆ ಬಾಬುಬಾಯಿ ಬಹಳ ಆಸೆ ಬುರುಕನಾಗಿದ್ದ. ಹಾಗಾಗಿ ಏನು ಮಾಡ್ದವನು, ಇಲ್ಲ ನಾನು 50 ಪೈಸೆ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದ. ಯಾರಿಗೆ? ನಾರಿಯಲ್ ಮಾರವನಿಗೆ. नारियल वाले ने झट से बोला। बाबूबाई के हाथ हाथ से नारियल को छीन लिया और बोला, माफ़ करो काका, 1 रुपया या फिर कुछ नहीं. 1 ರೂಪಾಯಿಗೆ ಮಾತ್ರ 50 ಪೈಸೆಗೆ ನಾನು ಕೊಡಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ. लेकिन बाबूबाई का निराश चेहरा देखकर बोला, बंदरगाह पर चले जाओ, हो सकता है वहाँ तुम्हें 50 पैसे में मिल जाए. ಹೀಗೆ ಎಳನೀರು ಮಾರುವವನು ಬಾಬುಬಾಯಿಯನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳ್ದ, ಉದಾಸೀನತೆಯನ್ನು ನೋಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ನೀನು ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ನದಿಯ ಸಮುದ್ರದ ತಟದಲ್ಲಿ ಒಂದು ಬಂದರ್ಗಾಹ ಇದೆ, ಅಂದರೆ ಅಲ್ಲಿ ಬೋಟನ್ನು ನಡೆಸ್ಕೊಂಡು ಹೋಗೋನಿದ್ದಾನೆ, ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ನಿನಗೆ ಕಡಿಮೆ ಸಿಗ್ಬೋದು ಅಂತ ಹೇಳ್ದ. ಬಾಬುಬಾಯಿ ಅಪ್ನೆ ಛಡಿ ಸೆ ಟೇಕಾ ಲಗಾಕರ್ ಸೋಚನೆ ಲಗಾ. ಬಾಬುಬಾಯಲ್ಲಿ ಒಂದು ಕೋಲಿತ್ತಲ್ಲ, ಅದನ್ನು ನೋಡ್ತಾ ನೋಡ್ತಾ ಅವನು ಇನ್ನಷ್ಟು ದೂರ ಹೋಗಬೇಕಾಗಿರ್ತೈತಿ. आखिर 50 पैसे तो पूरे 50 पैसे है, वैसे भी मेरी टांगों में अभी दम है. ಹಾಗಾದರೆ ನನ್ನ ಕಾಲಲ್ಲಿ ಇನ್ನೂ ಶಕ್ತಿ ಇದೆ, ಹಾಗಾದ್ರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋದರೆ ನನಗೆ 50 ಪೈಸೆ ಉಳಿತೈತಿ ಅಂಥೇಳಿ ಅಂದ್ಕೊಂಡ. ಆಸೆ ಬುರ್ಕ ಆಗಿದ್ದ, ಆಸೆಯಿಂದ ಇನ್ನೂ ದೂರ ಹೋಗ್ಬೇಕಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ. पैरों को घसीटते हुए बाबूबाई चलने लगे. सागर के किनारे एक नाव वाला बैठा था. उसके सामने 2-4 नारियल पड़े थे. उस सागर के किनारे में एक नारियल वाले ने बैठा था और उसके सामने के 2-4 नारियल थे. अरे भाई, एक नारियल कितने में दोगे? बाबूबाई ने पूछने लगा. और उन्होंने कहा कि ये तो काफ़ी अच्छे दिखते हैं काका, यहाँ कोई पूछने वाली बात है, केवल 50 पैसे. ನಾವ್ ವಾಲೆನೆ ಕಹಾ. ಹೀಗೆ ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಬರೀ 50 ಪೈಸೆ ಕಾಕ ಅಂಥೇಳಿ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಯಾರು ಹೇಳಿದ್ರು? ನಾರಿಯಲ್ ವಾಲೆನೆ ಕಹಾ, ಆ ಎಳನೀರು ಮಾರುವವನು ಅಂದ. ಆವಾಗ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಇನ್ನಷ್ಟು ಆಸೆ ಹುಟ್ಟಿತು. 50 पैसे, 50 पैसे. ಹಾಗಾದರೆ ಬಾಬುಬಾಯಿ हक्के बक्के हो गए. इतनी दूर से पैदल आया हूँ भाई, इतना थक गया हूँ, और तुम कहते हो 50 पैसे. मेरी मेहनत बेकार हो गई. ना भाई ना, 50 पैसे बहुत ज़्यादा है. मैं तुम्हें 25 पैसे दूंगा. यहाँ लो, रख लो. ऐसा कहते हुए बाबूबाई झुककर नारियल उठाने ही वाले थे. ಹೀಗೆ ಹೇಳ್ದವನು ಒಂದು ನಾರಿಯಲ್ಲನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ, ಎಳನೀರನ್ನು ತೆಗೆದುಕೊಳ್ಳಕ್ಕೆ ರೆಡಿ ಆದ. ಏನು ಹೇಳ್ದ ಅಂದರೆ, ಎಳನೀರಿನವನ ಹತ್ರ ಹೋದ. ಹೋಗಿ ಅಲ್ಲಿ 50 पैसे ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ಇವನು 25 पैसे ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಹೇಳ್ದ. 25 पैसे देने के लिए कहा उन्होंने. नाव वाले ने कहा, नीचे रख दो, ಕೆಳಗಡೆ ಇಡು ಎಳನೀರನ್ನು ಅಂತ ಹೇಳ್ದ. ಯಾರು? ಎಳನೀರನ್ನು ಮಾರುವವನು. मेरे साथ कोई सौदा वोदा नहीं, सस्ते में चाहिए. नारियल के बगीचे में चलो जाओ, वहाँ ढेर सारे मिल जाएंगे मनपसंद दाम में. ಹಾಗಾದರೆ ನಿನಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಸಿಗಬೇಕು ಅಂತಂದರೆ ಏನು ಮಾಡಬೇಕು? ನೀನು ತೋಟಕ್ಕೆ ಹೋಗು ಅಂತ ಯಾರಿಗೆ ಹೇಳ್ದ? ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಹೇಳ್ದ. बाबूबाई ने फिर अपने आप को समझाया, इतनी दूर आया हूँ, अब बगीचे तक जाने में हर्ज ही क्या है. बाबूबाई सोचने लगे, मैं इतना दूर आया हूँ, इतनी दूर के बाद मैं बगीचे चला जाऊँगा. इस तरह उन्होंने सोचा.
सच बात तो यह थी कि वे काफ़ी थक चुके थे। बाबूबाई को बाबूबाई बहुत थक चुके थे, मगर 25 पैसे बचाने के लिए उन्होंने ಖ್ಯಾಲ್ से ही उनमें ಪೂರ್ತಿ ಆಗಯಿ 25 ಪೈಸೆ ಉಳಿಸ್ಬೇಕಾಗಿತ್ತಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವನು ಬಗೀಚೆಗೆ ಹೊರಟ, ತೋಟಕ್ಕೆ ಹೊರಟ। ಈಗ बाबूबाई नारियल के बगीचे में पहुंच गए। वहाँ के माली को देखकर उससे पूछा, यहाँ नारियल कितने में बचे गए। ಹಾಗಾದರೆ ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಎಳನೀರಿನ ಅವನನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ, ತೋಟದ ಮಾಲೀಕನನ್ನು ಕೇಳ್ತಾನೆ। ಕೇಳಿದಾಗ उन्होंने बताते हैं, इसका चित्रपट आप देख रहे हैं। माली ने जवाब दिया, माली ने जवाब दिया बच्चों, जो आए ले जाओ काका, बस 25 पैसे का एक। ಹೀಗೆ ನಿನಗೆ ಯಾವ್ದು ಇಷ್ಟ ಅದನ್ನು ತೆಗೆದುಕೊಂಡು ಹೋಗು, ಎಷ್ಟು ರೂಪಾಯಿ? 25 ರೂಪಾಯಿ ಅಂತ ಅಂದ। हे भगवान, 25 पैसे! पूरा रास्ता पैदल आने के बाद भी मेरी बात मानो, एक नारियल मुफ्त में ही दे दो। हाँ देखो मैं कितना थक गया हूँ। ಈ ಬಾಬುಬಾಯಿ ಏನು ಹೇಳ್ದ ಅಂದರೆ, ಅಯ್ಯೋ ದೇವ್ರೆ, ನಾ ಅಲ್ಲಿಂದ ನಡ್ಕೊಂಡು ಬಂದೇನಿ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ನನಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಕೊಡು ಎಳ್ನೀರನ್ನು ಅಂತ ಬಾಬುಬಾಯಿ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ। बाबूबाई की बात सुनकर माली ने कहा, अरे काका, मुफ्त में चाहिए ना, पेड़ पर चढ़ जाओ और जितने हो चाहो तोड़ लो। ಹಾಗಾದ್ರೆ ನಿನಗೆ ಫ್ರೀಯಾಗಿ ಬೇಕಲ್ಲ, ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಮರವನ್ನು ಹತ್ತು, ಅಲ್ಲಿಂದ ಎಷ್ಟು ಬೇಕಷ್ಟು ಕಿತ್ಕೊಳ್ಳೋ ಅಂತ ಹೇಳ್ದ ಮಾಲಿ। ಸಚ್, ಸತ್ಯನಾ ಅಂತ ಕೇಳ್ತಾ ಇದ್ದಾನೆ ಬಾಬುಬಾಯಿ। जितना चाहूँ ले लो। बाबूबाई तो खुशी से फूले न समाये, उन्होंने जल्दी जल्दी पेड़ पर चढ़ना शुरू किया। अब बाबूबाई ने नारियल के पेड़ चढ़ रहे हैं। पेड़ पर चढ़ते चढ़ते बाबूबाई ने सोचा, बाबूबाई पेड़ पर चढ़ रहा है और उन्होंने सोच रहा है, बहुत अच्छे, मेरी तो किस्मत खुल गई। ಹಾಗಾದರೆ ನನಗೆ ಒಳ್ಳೆಯದಾಯಿತು ಇಲ್ಲಿವರೆಗೂ ಬಂದಿದ್ದಕ್ಕೆ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ। ಜಿತನೆ ನಾರಿಯಲ್ ಚಾಹೆ ತೋಡ್ ಲೂ, ಪೈಸೆ ಬಿ ನ ದೂ, ಕ್ಯಾ ಬಾತ್ ಹೈ। ಹಾಗಾದರೆ ಎಷ್ಟು ಎಳನೀರು ಬೇಕಾದರೂ ಕಿತ್ಕೊಳ್ಬೋದು, ಮತ್ತು ಹಣವನ್ನು ಕೊಡೋ ಹಾಗಿಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ। बाबूबाई ऊपर पहुंच गए और दोनों हाथों को आगे बढ़ाने लगे। सबसे बड़े नारियल को तोड़ने के लिए झक, पैर फिसल गए। बाबूबाई ने एकदम से नारियल को पकड़ लिया। उनके दोनों पैर हवा में झूलते रह गए। ಹೀಗೆ ಕಿತ್ತುಕೊಳ್ಳಲು ಹೋಗುವಂತಹ ಬಾಬುಬಾಯಿ ಏನಾದ, ಅವನು ಕಾಲು ಜಾರಿಬಿಡ್ತು। ಕಾಲು ಜಾರಿ ಅವನು ಅಲ್ಲಿ ಮರದ ಒಂದು ಎಳನೀರನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನೇತಾಡಕುಂತ, ಎಳನೀರನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನೇತಾಡಕುಂತ, ಹೌದಾ। बाबूबाई चिल्लाने लगे, देखो बच्चों, आपको भी लालच होते तो बाबूबाई जैसा होगा। अरे भाई मदद करो, उन्होंने नीचे खड़े माली से विनती की। माली अल्ले निंತಿದ್ನಲ್ಲ, ಅವನನ್ನು ಕೇಳ್ದ, ಕಾಪಾಡು ಅಂತ ಹೇಳಿ। माली ने कहा, ओ मेरा काम नहीं है काका, मैंने सिर्फ नारियल लेने की बात की थी, बाकी सब तुम्हारे और तुम्हारे नारियल के बीच का मामला है। ಹಾಗಾಗಿ ಅವನೇನು ಹೇಳ್ದ, ನಾನು ನಿನ್ನನ್ನು ಕಾಪಾಡೋದಿಲ್ಲ ಅಂತ ಹೇಳ್ದ। तभी ऊंट पर सवार एक आदमी वहाँ से गुजर रहा था। ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಒಂಟಿ ಹೊಡೆಯುವವನು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದಾನೆ, ಒಂಟಿ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇದ್ದ। अरे ओ बाबूबाई, जोर जोर से बुलाने लगे, ओ ऊंट वाले, मेरे पैर वापस पेड़ पर टिका दो ना, बड़ी मेहरबानी होगी। ಹೀಗೆ ಅಲ್ಲಿ ಒಬ್ಬ ಒಂಟಿ ಮೇಲೆ ಹತ್ಕೊಂಡು ಹೋಗ್ತಾ ಇರ್ತಾ, ಅವನನ್ನು ಕರೆದ ತಕ್ಷಣ ನನ್ನನ್ನು ಕಾಪಾಡು ಅಂತ
ಕೂಗಿದ. ऊंट वाले ने सोचा चलो मदद कर देता हूँ मेरा क्या जाता है. ಹಾಗಾದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಹೆಲ್ಪ್ ಮಾಡೋಣ ಅಂತ, ಸಹಾಯ ಮಾಡೋಣ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಂಡ. ऊंट की पीठ पर खड़े होकर उसने बाबूबाई के पैरों को पकड़ लिया. ठीक उसी समय ऊंट को हरे हरे पत्ते नजर आए. पत्ते खाने के लालच में ऊंट ने गर्दन झुकाई और अपनी जगह से हट गया. बस वहाँ आदमी ऊंट की पीठ से फिसल गया. अपनी जान बचाने के लिए उसने बाबूबाई के पैरों को कसक कर पकड़ लिया. इतने में एक घुड़सवार आया. ಹೀಗೆ ಬಾಬುಬಾಯಿಯಲ್ಲಿ ಕಾಪಾಡ್ಲಿಕ್ಕಂತ ಬಂದವನು ಏನು ಮಾಡ್ದ, ಹತ್ತಿದ್ದ, ಒಂಟಿಯ ಮೇಲೆ ಹತ್ತಿದ. ಅವನನ್ನು ಕಾಪಾಡ್ಲಿಕ್ಕಂಥೇಳಿ ಅವನ ಕಾಲನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡ. ಆವಾಗ ಒಂಟೆ ಏನು ಮಾಡ್ತಂದ್ರೆ ಹಸಿರು ಹುಲ್ಲನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಆ ಕಡೆ ಹೋಗ್ಬಿಡ್ತು. ಈಗ ಅವನ ಕಾಲನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಇವನು ನೇತಾಡ್ತಾ ಇದ್ದಾನೆ. ಹೀಗೆ ಇಬ್ಬರೂ ಸಹ ಮರದಲ್ಲಿ ನೇತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. अब उसी समय एक घुड़सवार आ गया. ಕುದುರೆ ಸವಾರ ಬಂದ. ಅದರ ಚಿತ್ರಪಟವನ್ನು ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದೀರಿ. घुड़सवार को देखकर बाबूबाई ने दुहाई दी, अरे भाई मुझे पेड़ पर वापस पहुंचा दो. हाँ, 1 मिनट भी नहीं लगेगा. मैं घोड़े की पीठ पर चढ़कर इनकी मदद कर देता हूँ. यहाँ सोचकर घुड़सवार घोड़े पर उठ खड़ा हुआ. ಹೀಗೆ ಕುದುರೆ ಓಡಿಸುವಂಥವನು ಬಂದ, ಅವನನ್ನ ಕರೆದ, ನನ್ನನ್ನು ಕಾಪಾಡು ಅಂತ ಕರೆದ. ಆವಾಗ ಕುದುರೆ ಸವಾರ ಬಂದು ಅವನು ಸಹ ಏನು ಮಾಡ್ದ, ಕಾಪಾಡೋಣ ಅಂತ ಬಂದ. ಘಾಸ್ ಕೆ ಚಕ್ಕರ್ ಮೇ ಘೋಡಾ ಜರ ಹಾಗೆ ಬಡ. ಅದು ಸಹ ಏನಾಯಿತು, ಹುಲ್ಲನ್ನು ತಿನ್ನಲಿಕ್ಕೆ ಒಂದು ಸ್ವಲ್ಪ ಮುಂದಕ್ಕೆ ಹೋಯಿತು. ಛಲಾ ಅಪ್ನೆ ಮಾಲಿಕ್ ಕೋ ऊंट वाले के पैरों से लटकाते हुए 1 2 और अब तीनों झूलते रहे नारियल के पेड़ से. ಈಗ 3ಕ್ಕೆ 3 ಏನು ಮಾಡಿದ್ರು, ಆ ಎಳನೀರಿನ ಮರವನ್ನು, ತೆಂಗಿನ ಮರವನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು, ಆ ಎಳನೀರನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ನೇತಾಡ್ತಾ ಇದ್ರು. ಕಾಕಾ ಕಾಕಾ ಕಸ್ಕೆ ಪಕಡ್ ರಹನಾ. हाँ, घुड़सवार ने पसीना पसीना होते हुए कहा. जब तक कोई बचाने वाले न आए कहीं छोड़ न देना. मैं आपको 100 रुपया दूंगा. ಹೀಗೆ ಒಂಟಿ ಸವಾರ ಇರ್ತಾನಲ್ಲ, ಅವನು ಹೇಳ್ದ ಯಾರಿಗೆ, ಬಾಬುಬಾಯಿಗೆ, ನೀನು ಗಟ್ಟಿಯಾಗಿ ಹಿಡ್ಕೋ ಬಾಬುಬಾಯಿ, ಇಲ್ಲಾಂದರೆ ನಾವು ಅಷ್ಟರು ಬಿದ್ದುಬಿಡ್ತೀವಿ ಕೆಳಗೆ ಅಂತ ಅಂದ. ನಾನು ನಿನಗೆ 100 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದ. अब दूसरे वाले घुड़सवार वाले ने उन्होंने बोला, मैं आपको 200 दूंगी. ಹೀಗೆ ನಾನು 200 ರೂಪಾಯಿ ಕೊಡ್ತೀನಿ ಅಂತ ಅಂದ. 100 और 200, बाप रे बाप, तीनों 100 रुपये. बाबूबाई का सिर चक्कर गया. इतना सारा पैसा. ಹೀಗೆ ಒಂದನೇವನು 100 ರೂಪಾಯಿ ಅಂದ, ಎರಡನೇವನು 200 ರೂಪಾಯಿ ಅಂದ. ಹೀಗೆ ಬಾಬುಬಾಯಿಗೆ ಇನ್ನೂ ಅತಿಯಾಸೆ ಹೆಚ್ಚಾಯಿತು. ಅವನೇನು ಮಾಡ್ದ, ಈಗ ಏನು ಮಾಡ್ದ ಅಂದರೆ, ಖುಷಿ ಸೆ ಉನ್ಹೋನೆ ಅಪ್ನಿ ದೋನೋ ಬಾಹೋं को फैलाया. ಹೀಗೆ ಸಂತೋಷದಿಂದ ಎರಡೂ ಕೈಗಳನ್ನು ಬಿಟ್ಬಿಟ್ಟ. ಅವ್ರ ನಾರಿಯಲ್ ಗಯಾ ಹಾತ್ ಸೆ ಚುಟ. ಈಗ ಅದು ಬಿಟ್ಟ, ಕೆಳಗಡೆ ಬಿದ್ದರು. ದಡಾಮ್ ಸೆ ತೀನೋ ಜಮೀನ್ ಪರ್ ಗಿರೆ. ಮೂವರು ಕೆಳಗೆ ದಡ್ ಅಂತ ಹೊತ್ಕೊಂಡ್ಬಿದ್ರು. बाबूबाई अपने आप को संभाल ही रहे थे कि एक बहुत बड़ा नारियल उनके सिर पर आ फूटा. ಹೀಗೆ ಬಾಬುಬಾಯಿ ಇನ್ನೇನು ಸುಧಾರಿಸ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದ. ಅವನೇನು ಹಿಡ್ಕೊಂಡಿದ್ನಲ್ಲ ಎಳ್ನೀರು ತೆಂಗಿನಕಾಯನ್ನು, ಅದು ಅವನ ಮೇಲೆ ದಡ್ ಅಂತ ತಲೆ ಮೇಲೆ ಹೊತ್ಕೊಂಡ್ಬಿತ್ತು. ಏನ बच्चों, आपके समझ में आ गया इस पाठ? आपको, आप पैसे के लालच में मत पड़ो. परिश्रम करके हम जीना चाहिए, हमें काम करके जीना चाहिए. बच्चों, आपको समझ में आ गया?